तमसो मा ज्योतिर्गमयो स्वस्ति न इंद्र झालेलं आहे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. दिदीजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. मला सगळं अनुकूल मिळावं, मग ते करण्याची सूत्र ही सुद्धा ठाऊक पाहिजे आम्हाला पाहिजे. अरे बीज बोवे बबूल के आम कहाँ से पाए. कबीरदास म्हणतात तुम्ही बीजरोपण करणार बाबळीचं, त्याला काटेच येणार. आणि इच्छा करणार रस पाहिजे, मधुर पाहिजे, आनंद पाहिजे. ही जीवनाकडनं जी अपेक्षा आहे बंधू भगिनींनो, आमचा सद्ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण ज्या श्रवणाला आम्ही आरंभ करीत आहोत, ती कथा आम्हाला आमच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी प्रदान करते. कस्तवम, विचार करा. मनुष्य आहात तुम्ही, काय वागायचं, काय बोलायचं. प्राणी नाही आहे, हे प्राण्यांचं लक्षण आहे, प्राण्यांचा परिचय आहे. ऐसे ते गाढवाहुनी नीच जना, जे मनासवे घेती धाव. गाढवाचं लक्षण आहे, त्याच्याजवळ बुद्धी नाही आहे. लात मारावं असं वाटलं तर लातच मारे. हे चांगलं का वाईट, बुद्धी नाही आहे म्हणून तो गाढव आहे. तो कुत्रा आहे जो भुंकणारच. तो डुक्कर आहे जो घाणीतच राहणार. त्याला किती पण डुकराला तुम्ही आंघोळ करून तुम्ही चांगल्या ठिकाणी आणून ठेवा, कुठे ओढतं, कुठे जातं, तिकडेच. कारण त्याची प्रवृत्ती, त्याचा स्वभाव तीच आहे. पण आम्ही पण ते करू लागलो तर का? आम्ही मनुष्य आहोत. आमचा परिचय आहे शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि त्याला बैठक त्या परमेश्वराने दिलेला धर्म आणि त्या धर्माला आधार सद्ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण. साक्षात श्रीहरी कलियुगामध्ये आल्यावर जे वर्णन आहे या मानव देहाचं, आणि त्याला बळी पडून भटकणारा जीव, दुःख भोगणारा जीव, आणि त्याच्यातनं उपाय शोधतो, धावत येतो. गुरुवार आला तर स्वामी समर्थ, सोमवार आला तर मंगेशी, मंगळवार आला तर शांतादुर्ग, असा शनिवार आला तर मारुती राया. आता धावा धाव करी काय पाहतोसी हरी. का? कारण पाहिजे सुख, शांती, समाधान. कोणता देव, कोणते गुरु, काय व्रत, काय मार्ग, हा जो संभ्रम, शंका आणि शोधाशोध याचं कारणच आहे. जे करायला आलो ते करत नाही. जे वागण्याचे निर्देश दिले परमेश्वराने ते वागत नाही. जसं बोलायला सांगितलं त्या मार्गामध्ये वाणी नाही. जे विचार करायला लावलं ते मन नाही. विपरीत ज्याचा जर तुम्ही उपयोग केला, लक्ष देऊन ऐका. आम्ही आधुनिक विज्ञानाच्या युगामध्ये जन्माला आलेले मानव आहोत आणि कॉम्प्युटर आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. वी नो सॉफ्टवेअर है ना. काय आहे सॉफ्टवेअर? आम्ही जसा प्रोग्राम फीड केला तसंच ते काम करणार. सॉफ्टवेअर डेव्हलपिंग आहे ना. किती मोठं क्षेत्र आहे आज. आमचं जीवन सुखकर केलं आहे, पण कसा तो इंजिनियर असेल, कसं सॉफ्टवेअर करून ठेवलं आहे, कधी विचार केला? तेच धर्म अधर्म, कर्म सिद्धांत, त्याचं सॉफ्टवेअर तयार आहे. कर भला हो भला, कर बुरा ले बुरा. तू जसं कर्म केलेलं आहे तसं फळ अवश्यंभावी भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभ. म्हणून श्रीमद भागवत कथा
आम्हाला बोध देते, सावध करते. त्याचं सॉफ्टवेअर तयार आहे. मग मी हे वागलं नाही, मी बोललं नाही, मी केलं नाही, हे तू म्हण. जिथे वागला इट इज नोटेड अँड ठरलेलं फळ आहे. भागवत कथा श्रवण आम्हाला सावध करते, आम्हाला बोध देते, आम्हाला दृष्टी देते, आमच्या जीवनाकडे आमचे चरण वळवते. बघा काय करायला आलोय. आणि त्यासाठी सुंदर संवाद आमच्या समोर प्रकट करते श्रीमद भागवत कथा, जिथून आरंभ आहे आमच्या श्रीमद भागवत ग्रंथाला, ज्या आम्ही मस्तकावर धारण करून पालखीमध्ये मिरवणूक Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.